ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस परतूर तालुक्यामध्ये पाटोद्यामध्ये पत्रकार परिषद। छत्रपती संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा ठाकरे करणार चर्चा। कोल्हापुरात महाविकास आघाडीची बैठक। महायुती विरोधात एकजूटपणे लढण्याचा आघाडीचा निर्णय। सतेज पाटील, विनायक राऊत, सुनील प्रभू बैठकीमध्ये उपस्थित। खेडच्या नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार। वैभव खेडेकरांना आत्मविश्वास, तर खेडेकरांच्या विधानाला महत्त्व नाही। योगेश कदमांचं प्रत्युत्तर। एशियाटिक सोसायटीची आजची निवडणूक लांबणीवर। मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय। आधी पैसे भरा, नंतरच व्यवहार रद्द। शासकीय विभागानं पार्थ पवारांना कळवलं। चोरीचा माल परत केल्यावर गुन्हा रद्द होत नाही। पार्थ अजित पवार प्रकरणावर अंबादास दानवेंचा घणाघात। काँग्रेस आमदारच दुबार मतदार। भाजपनं केला भांडाफोड। राहुलला विचारले सवाल। आमदार असलम शेख यांचे मतदार यादीमध्ये नाव 2 वेळा। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला खुलासा। मतचोरीनं सत्तेत आलेल्यांना जमीन चोरी केली। राहुल गांधी यांचा अजित पवारांवर प्रहार। मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं। राहुल गांधींचा मोदींवरही निशाणा। सरकारी जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही। व्यवहार कुणी केला, कसा केला हे समितीच्या अहवालातून समोर येईलच। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाहीत। भाजप हमखास चोरी करण्याच्या विचारात। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांचा आरोप। सिंधुदुर्गात नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी। नितेश राणेंविरुद्ध सर्वपक्षीय एकत्रित येणार। जरांगेंना जीवे मारण्याचा कट। दोघांना 6 दिवसांची कोठडी। ऑडिओ क्लिप बाबत मात्र आरोपींची सलग 6 तास चौकशी। दादा गरुड, अमोल खुले आरोपींची नावं। धनंजय मुंडे यांनी जरांगेंचे सर्वच्या सर्व आरोप फेटाळले। जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंचं वक्तव्य। मी वंदे मातरम म्हणणार नाही। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा उद्दामपणा। मालेगावात इस्लाम पार्टीच्या सभेमध्ये केलं वक्तव्य। रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्याच्या समुद्रात तरुण बुडाला। दोघांना वाचवण्यात यश। रुग्णालयामध्ये उपचार सुरू। प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी असं मृत तरुणाचं नाव। हिवाळी अधिवेशन 8 ते 19 सप्टेंबर पर्यंत चालणार। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम। गोंदियामध्ये मविया एकत्रित निवडणूक लढवणार। काँग्रेसचे नेते गोपालदास अग्रवाल यांची माहिती। लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार। साताऱ्यात घुसलेत बांगलादेशी। किरीट सोमय्या यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। साताऱ्यामध्ये घुसलेल्या बांगलादेशींना हकला। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची मागणी। ट्रम्पच्या इमारतीखाली नमाज पठण। न्यूयॉर्कमध्ये रस्ते अडवून पडला गेला नमाज। ममदानींच्या विजयानंतर अमेरिकेमध्ये मुसलमान एकत्रीकरण वाढलं। जोरान ममदानीच्या विजयानंतर न्यूयॉर्कमध्ये अस्वस्थता। प्रतिष्ठानचे न्यूयॉर्कमधून फ्लोरिडाला पलायन सुरू। कागदावर छत्रपती संभाजीनगर, फलकावर औरंगाबाद। धुळे नगावबारी परिसरामध्ये दिशादर्शक फलकावर औरंगाबादचं त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन। संभाजी ब्रिगेड संघटनेची जोरदार निदर्शन। क्रिकेटपटू शमीच्या पत्नीनं केली पोटगी वाढवण्यासाठी याचिका। दरमहा 4 लाख पुरेसे नाहीत का? सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं। पाक सैन्याच्या गोळीबारामुळे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला। अफगाणिस्तान नागरिकांनी दिली पाकिस्तानचे तुकडे करण्याची थेट धमकी।